नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो प्रत्येक नोकरी करणाऱ्या व्यक्तीला चिंतेत टाकतोय, कारण एआय मुळे अनेक नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत। तुम्हीही या यादीत आहात का? चला जाणून घेऊया सविस्तर। एआय चा प्रभाव। सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्सची। एआयने सर्वच क्षेत्रांमध्ये आपलं वर्चस्व निर्माण करायला सुरुवात केली आहे। एकेकाळी माणसांच्या हाताने होणारी कामं आता काही मिनिटांत एआय करत आहे। कोविड-19 नंतर जसं अनेकांना नोकऱ्यांचा फटका बसला, तसंच आता एआयमुळेही नोकऱ्यांवर मोठं संकट घोंघावत आहे। मायक्रोसॉफ्टचे संशोधन। मायक्रोसॉफ्टच्या एका अभ्यासातून एक धक्कादायक सत्य समोर आलं आहे। एआयचा वापर जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात होत आहे आणि त्यामुळे अनेक नोकऱ्यांवर संकट आलं आहे। मायक्रोसॉफ्टच्या संशोधन पथकाने एआयमुळे धोक्यात असलेल्या 40 नोकऱ्यांची यादी तयार केली आहे। कोणत्या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम? चला पाहू या त्या नोकऱ्या ज्या एआयमुळे सर्वाधिक धोक्यात आल्या आहेत। दुभाषी आणि अनुवादक, समाजशास्त्र संशोधन सहाय्यक, इतिहासकार आणि समाजशास्त्रज्ञ, राजकीय शास्त्रज्ञ, जनसंपर्क तज्ज्ञ, संपादक, रिपोर्टर आणि पत्रकार, कॉपीरायटर, प्रूफरीडर आणि लेखक, तांत्रिक लेखक, शिक्षक, संप्रेषण, इंग्रजी, इतिहास विषयातले, बाजार संशोधन विश्लेषक, डेटा सायंटिस्ट, संगणक प्रणाली विश्लेषक, एचआर, ग्राहक सेवा प्रतिनिधी, वित्तीय परीक्षक, कर्ज अधिकारी, ट्रॅव्हल एजंट ही फक्त काही उदाहरणं आहेत। अजूनही बऱ्याच नोकऱ्या आहेत ज्या पुढच्या काही वर्षांत एआयमुळे संपुष्टात येऊ शकतात। यामागचं कारण काय? एआय तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे। कंपन्या आता अशा कामांसाठी मानवी श्रमाऐवजी एआय वापरत आहेत ज्यात डेटा, लेखन, रिपोर्टिंग किंवा विश्लेषण असतं। यामुळे काम जलद, अचूक आणि कमी खर्चात होतं, पण त्याची किंमत माणसांच्या नोकऱ्यांनी मोजावी लागते। मग उपाय काय? एआय थांबवणं शक्य नाही, पण त्याच्यासोबत काम करणं शिकणं शक्य आहे। आपण आपल्या कौशल्यांचा विकास करून, नवीन तंत्रज्ञान शिकून आणि क्रिएटिव्ह कामांमध्ये सहभागी होऊन आपली जागा टिकवू शकतो। म्हणून मित्रांनो, जर तुम्ही या क्षेत्रांमध्ये काम करत असाल तर काळजी करण्याऐवजी स्वतःला अपडेट करा। एआयला स्पर्धक नव्हे तर साथीदार बनवा। जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।